नमस्कार मित्रमैत्रिणींनो, डब्यात घेऊन जायला किंवा प्रवासात घेऊन जायला सहज, सोपी आणि झटपट बनवता येणारी, कफनाशक आणि वाढलेलं वजन कमी करण्यास मदत करणारी, शिवाय रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवता येतं म्हणून मधुमेहीसुद्धा याला खाऊ शकतात, अशी ही भाजी आज आपण बनवणार आहोत. त्यामुळे तोंडाची चव तर वाढेलच आणि शिवाय आपल्या शरीराला त्याचे फायदेही मिळतील. तर लगेच आपण सुरुवात करूया. तर मी आधीच सर्व साहित्य भाजून घेतलं आहे. तर 1 छोटा चमचा आपण जिरं भाजून घेतलं आहे, 1 मोठा चमचा तीळ भाजून घेतले, 1 मूठभर खोबरं भाजून घेतलं आहे आणि 4-5 हिरव्या मिरच्या, 5-6 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडासुद्धा भाजून घेतला आहे. सर्व साहित्य भाजून घेतलं आहे. आता ते मिक्सरच्या भांड्यात घालायचं. त्याच्याबरोबर 1 चमचा भाजलेले शेंगदाणे घातले आहे, मूठभर कोथिंबीर घालायची आणि 1 छोटा चमचा आपण मीठ घातलं आहे आणि असं वाटण आपल्याला तयार करायचं. पाणी अजिबात घालायचं नाही, कोरडंच वाटण हे आपल्याला तयार करायचं आहे. सारखं ते हलवून घ्यायचं मिक्सरला चिकटत असेल तर आणि तसं वाटण आपल्याला तयार करायचं. पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. आता इथे मी छोटे निळे वांगे घेतले आहे. कोवळे वांगे घ्यायचे आणि त्याला जर मोठे मोठे काटे असतील ना तर ते काटे आधी काढून घ्यायचे आहे आणि जे खराब झालेले देठ वगैरे असतील ते सुद्धा काढून घ्यायचे आणि असे 2 उभ्या चिरा आपल्याला त्याला मारून घ्यायचे आहे. पूर्ण 4 भाग करायचे नाही, फक्त देठापर्यंत जायचं आहे तेवढंच आपल्याला कट करायचं. असं पाकळीप्रमाणे, फुलाच्या पाकळीप्रमाणे आपल्याला कट करायचं आहे. आता इथं एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं, त्यात थोडंसं मीठ घालायचं आणि चिरून घेतलेले वांगे त्याच्यामध्ये घालून ठेवायचे. म्हणजे काय होतं, जास्त काळे पडत नाही ते. आपण तसेच जर ठेवले तर ते खूप जास्त काळे पडतात. त्यासाठी मिठाच्या पाण्यात टाकून ठेवायचे आणि एकदा त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे बाजूला ठेवूया. मसाला आपला तयारच आहे. तर त्यात अर्धा मोठा चमचा धणे पावडर, अर्धा मोठा चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा छोटा चमचा मी इथे हळद घातली आहे आणि अर्धा छोटा चमचा गरम मसाला पावडर घातली आहे आणि त्याच्याबरोबर 1 कांदा नाही का बारीक चिरून घेतला अगदी आणि तो सुद्धा त्याच्याबरोबर घालायचा आणि छान हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं. आता यात तुम्हाला नाही का थोडीशी आंबटसर चव आवडत असेल ना तर यातमध्ये तुम्ही नाही का आमचूर मसालासुद्धा घालू शकता. आता भरताना मसाला कसा भरायचा तेही मी तुम्हाला सांगते. तर काय करायचं, असं पाकळ्यांमध्ये जे खालचा भाग असतो ना एकदम देठापर्यंतचा, तो असा बोटाने दाबून दाबून आपल्याला भरायचा आहे. म्हणजे काय होतं, मसाला अगदी खालपर्यंत जातो आणि खाताना ते देठाची चवसुद्धा खूप छान लागते. तर परत एकदा दाखवते, हे बघा असं बोटांनी आपल्याला आधी हे फूल तयार करून घ्यायचं आहे. असा खालपर्यंत मसाला अगदी दाबून दाबून भरायचा आणि त्यासाठीच मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला मसाला कोरडा हवा आहे, पातळ मसाला करायचा नाही, पाणी घालायचं नाही. आता हे फुलाप्रमाणे झालं की परत वांगं नाही का आपल्याला परत त्याच शेपमध्ये आणून घ्यायचं, असं दाबून त्याला व्यवस्थित तोच आकार आणून घ्यायचा आहे आणि एक्स्ट्रा राहिलेलं मसाला बाजूला काढून टाकायचा. तर असे मी सर्व वांगे भरून घेतले आहे. हे बघा असं घट्ट भरलं जातं आणि शिजल्यावर सुद्धा त्याच्यातला मसाला बाहेर निघत नाही. थोडासा आपला मसाला उरला आहे, तोही आपण वापरून घेऊया. आता मी इथं आज लोखंडी तव्याचा वापर करते आहे. तर त्यामध्ये 2 पळ्या तेल घातलं आहे आणि 7-8 कढीपत्त्याची पानं घालायची आणि त्याच्याबरोबर तेल कडकडीत तापवायचं नाही. तेल घातलं आणि लगेच कढीपत्ता घातला आहे आणि लगेच आपण वांगीसुद्धा त्याच्यावर ठेवून द्यायची. आता याला 1-2दा आपल्याला वाफ काढायची आहे. तर 1 वाफ काढली, परत एकदा वांग्याची डायरेक्शन चेंज करायची, म्हणजे खालची बाजू वर घ्यायची आहे आणि अशाच पद्धतीने मग आपल्याला 2-3दा वांगं नाही का सर्व बाजूंनी असं भाजून घ्यायचं आहे जरा वेळ. तर असं मी 2-3दा त्याला वाफ काढून घेतली. आता असं केल्यामुळे ना त्याची म्हणजे त्याला पाणी टाकायची गरज पडत नाही. वांग्याला जे नॅचरल त्याचं जे रस असतो त्याच्यातच ते शिजलं जातं. आता हा अर्धवट वांगं शिजलेलं आहे, 50% शिजलं आहे. तर जो मसाला आपला राहिला होता ना त्यात अगदी अर्धा ग्लासपेक्षा सुद्धा कमी पाणी घातलं आहे आणि ते पाणी आपण त्याच्यात घालून परत एकदा वाफ काढून घेतली. आता तुम्ही बघू शकता, हे बघा मस्त असा मसाला शिजला आहे आणि वांगंसुद्धा मस्त मऊ पडलं आहे. तर माझी आजी बऱ्याच वेळेस शेतात कामावर जाताना नाही का असं भाकरीसोबत नाही का असं खारं वांगं बनवून घेऊन जायची आणि त्याची चव एवढी भन्नाट लागते ना, ज्यांनी हे खाल्लं असेल ना त्यांना माहीतच असेल आणि ज्यांनी आजपर्यंत खाल्लं नसेल ना तर ह्या पद्धतीने बनवून बघा, खाऊन बघा आणि बाजरीच्या भाकरीसोबत खाऊन बघा. त्याची चव एवढी छान येते ना. वांग्यामध्ये की नाही कॅलरीज कमी असतात आणि फायबर जास्त असतात, ज्यामुळे नाही का ज्यांना असं म्हणजे वजन कमी करायचं आहे ना तर त्यांनी रोजच्या आहारात 1-2 वांगे असे घ्यायलाच हवे आणि नाही का पोट भरल्यासारखं राहतं हे खाल्लं की आणि मग त्यामुळेच वजन कमी होण्यास मदत होते. हे बघा वांगं आपलं किती छान शिजलं आहे, अगदी मऊसूत शिजलं आहे आणि आपण वांगं असं छान घट्ट बांधलं होतं ना त्यामुळे नाही का त्यातला मसालासुद्धा बाहेर आला नाही. आतल्या आतच मसाला आहे त्यामुळे त्याची चव खूप भन्नाट लागते.
आणि कोवळंच वांगं वापरायचं हे खारं वांगं बनवण्यासाठी. खूप बियाचं किंवा नाही का खूप कडक झालेलं वांगं नाही वापरायचं आहे आपल्याला. असं कोवळे वांगे वापरले ना की त्याची चव खूप छान येते आणि त्यातला आतला गर आहे ना तो चवीला खूप छान लागतो. मस्त अशी भाजी तयार करून घेतली. तर तुम्हालाही आवडली असेल तर मालाच किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.